शंभूराजे, सळसळते रक्ताची लाट म्हणजे शंभूराजे, मुघलांना सळो की पळो करून सोडणारे शंभूराजे. त्यांनी 124 लढाया केल्या, पण एकदाही ते पराभूत झाले नाही. गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बहादूरगडावर आणण्यात आले. साखळदंडाने वधस्तंभाला बांधण्यात आले. मध्येच कोणीतरी यायचं, राजांचे केस धरून उपटायचं, हातात तलवार घेऊन यायचं, राजांच्या अंगावर नक्षीकाम काढून जायचं. लालगुंद साळून राजांचे डोळे उपसून काढण्यात आले व जगदंबा जगदंबा म्हणणारी जीभ व ऐकणारे कान कलम करण्यात आले. एखाद्या उशीमधून जसा कापूस फुसवून काढावा तसे छत्रपती संभाजी राजांचे मांसाचे लगदे उपसून काढले जायचे. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व अंगाची कातडे त्या औरंग्याने सोलून काढली. एखाद्या हनुमानाला जसा शेंदूर फासावा तसे आपले शंभूराजे दिसत होते. अखेरमध्ये त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीत टाकले गेले. त्या देहाला हात लावायची कोणाची हिंमत होत नव्हती. जे सुद्धा त्या देहाला हात लावेल त्याचे सुद्धा तसेच हाल केले जातील अशी धमकी त्या काळी औरंगजेबाने दिली होती. आळंदीपासून 25 किलोमीटर लांब एडू बुद्रुक तोळापूर येथे राजांची समाधी आहे. पण शोकांतिका अशी की तुम्ही औरंगजेबाचे वडील शहाजहानने बनवलेले ताजमहल पाहिलेला असेल, परंतु आपल्या राजांची समाधी मात्र बघितलेली नसेल. जीवनातून एकदाच तरी त्या समाधीला जाऊन भेट द्या. तुम्हाला तिथे जाऊन आनंद होईल किंवा नाही हे मला माहीत नाही, पण तिथे जाऊन तुम्हाला पाहून राजांच्या समाधीला मात्र नक्कीच आनंद होईल.